नमस्कार. ज्योतिषशास्त्रामधील विविध राशी आपण पाहत आहोत. त्यामध्ये वृषभ राशीचं वर्णन जर ऐकायचं असेल तर पहा कसं आहे. सौंदर्याची मूर्ती तू विलासी वृत्ती आणि कलेचा आविष्कार तू. सौंदर्याची मूर्ती तू विलासी वृत्ती आणि कलेचा आविष्कार तू. शौकीन कलाकार, कुटुंबप्रिय आणि दिलदार तू. हे असं वर्णन या ठिकाणी मी वृषभ राशीचं केलेलं आहे. नमस्कार. आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी वास्तुनुमरो महागुरु ज्योतिषाचार्य चारुशीला कांबळे मी आपले स्वागत करत आहे. क्रांती वृत्तावरील 30 अंशापासून ते 60 अंशापर्यंतचा जो भाग आहे तर तुमची रास वृषभ असते. वृषभ राशीचं चिन्ह म्हणजे बैल आहे. ज्याप्रमाणे बैल धष्टपुष्ट असतो त्याप्रमाणे ह्या व्यक्ती धष्टपुष्ट तब्येतीनं चांगल्या असतात. त्याचप्रमाणे चैनी आणि विलासी स्वभाव यांचा असतो. यांच्यामध्ये काही ना काहीतरी कला गुण यांच्यामध्ये असतात. वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र असल्यामुळे या व्यक्तींना चैन करायला आवडते, मस्ती करायला आवडते, बेफिकीर वृत्ती यांची असते. या व्यक्ती छानसौकी स्वभावाच्या असतात. उदार, परोपकारी, आनंदी अशा असतात. या व्यक्तींना भरपूर मित्रमैत्रिणी असतात. यांना मौल्यवान वस्तू, सोन्याचे चांदीचे दागिने वापरणे किंवा अगदी नकली दागिने असतील किंवा बेंटेकचे वगैरे सुद्धा दागिने यांना वापरायला आवडतात. या व्यक्ती अत्तरांचा सुद्धा भरपूर वापर करत असतात. सुगंधी द्रव्य, फुले यांचे शौकीन असतात. यांच्यामध्ये चिकाटी भरपूर आहे. भरपूर कष्टाळू या व्यक्ती असतात. सातत्यानं काम करतात. कुटुंबप्रिय असतात. कुटुंबातील सर्वांना या व्यक्ती खूप आवडतात. या व्यक्तींमध्ये एक प्रकारची आकर्षण शक्ती असते. या व्यक्ती दिलदार असतात, खेळाडू असतात. या व्यक्ती उत्साही, भोगी, चतुर आणि अभिमानी स्वभावाच्या असतात. एक प्रकारे सौंदर्य दृष्टी यांच्याकडे असते आणि या व्यक्ती दिसायला सुद्धा सुंदर असतात. आता या ठिकाणी आपण नक्षत्रांचा विचार करत नाहीये. यानंतर पुढे जेव्हा आपण विचार करू त्यावेळेस नक्षत्रांचा विचार करूया. म्हणजे कोणत्या नक्षत्रामध्ये जर का चंद्र असेल तर ह्या व्यक्ती कशा असतात याचा आपण नंतर विचार करू. परंतु आता या ठिकाणी या व्यक्तीचा जर आजाराचा विचार केला तर गळा, घसा, घटसर्प असे आजार यांना होतात किंवा दाताचे आजार, डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू असे सुद्धा आजार यांना होतात. आणि याचं कारण त्या वृषभ राशीचा प्रभाव हा गळा, घसा, दात, जीभ, हनुवटी, ओठ, डोळे, पापण्या या भागावर असतो. आणि त्यामुळे जर त्यांना जर काही आजार झाले किंवा काही दुखापत झाली तर ह्या एवढ्या भागाची होते. संपूर्ण पत्रिका पाहिल्यानंतर मात्र आपल्याला त्या ठिकाणी इतर काही आजार होतात का हे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये समजतं. परंतु आपण प्राथमिक स्वरूपातील माहिती पाहत आहोत. त्यामुळे मी प्राथमिक स्वरूपात कोणते आजार होतील हे या ठिकाणी सांगते आहे. या ठिकाणी या व्यक्तींना जर का नोकरी व्यवसाय करायचा असेल तर या व्यक्तींनी सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय करावा. फळे, आईस्क्रीम यांचाही व्यवसाय केला तर चालेल किंवा सरबत किंवा हॉटेल यांचाही व्यवसाय यांना केला तर त्यामध्ये त्यांचा फायदा भरपूर आहे. त्याचप्रमाणे जर का त्यांना चित्रकला, शिल्पकला, बासरी वादन, नाट्य यामध्ये त्यांना जास्त काम करायला आवडेल किंवा या व्यक्ती बँकेत पतपेढ्यांमध्ये सुद्धा या व्यक्ती काम करू शकतात. यांच्यासाठी जर का ह्यांनी अजून काही कुठे नोकरी केली तर ह्या व्यक्ती सिव्हिल इंजिनियर सुद्धा होऊ शकतात. कारण सौंदर्य दृष्टी त्यांच्यामध्ये आहे. आर्किटेक्ट होऊ शकतात. ज्या ठिकाणी कलेचा भाग जास्त आहे अशा ठिकाणी ह्या व्यक्ती काम करू शकतात. कलावंत, हॉटेल मालक, रंगकाम करणारे सुद्धा किंवा सोन्या चांदीचे व्यापारी सुद्धा असू शकतात. जर का वृषभ राशीचे जर का शुभ वारांचा विचार केला तर शुक्रवार, बुधवार आणि शनिवार हे त्यांचे शुभ वार आहेत. आणि शुभ रंगांचा विचार केला तर करडा, राखाडी, आकाशी, निळा, गुलाबी आणि पांढरा हे त्यांचे शुभ रंग आहेत.
शुभरत्नांचा विचार केला तर हिरा, पाचू आणि नीलम हे त्यांचे शुभ रत्न आहे. परंतु तरी सुद्धा संपूर्ण पत्रिका पाहून नंतरच निर्णय घ्यायचा असतो. जर का मी वृषभ राशीची ही जी माहिती तुम्हाला सांगितली ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ पाठवा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आता मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद.